पश्चिम घाटाच्या कुशीमध्ये विसावलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे महाबळेश्वरमध्ये निसर्ग खुलून दिसतोय। अनेक पर्यटक इथे आकर्षित होत आहेत। पाऊस, थंड वारा, धुक्याची चादर असं दृश्य सध्या महाबळेश्वरमध्ये पाहायला मिळतंय आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। मिनी काश्मीर म्हटलं की डोळ्यासमोर अपचूक उभं राहतं ते म्हणजे महाबळेश्वर आणि याच महाबळेश्वरातला हा श्रावणातला निसर्ग पाहायचं म्हणलं की एक स्वर्गच असं म्हणायला काय हरकत नाही। कारण आपण चित्र पाहतोय माया पाठीमागं या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून कशा पद्धतीनं हा फेसाळलेला धबधबा या ठिकाणी दरीमध्ये कोसळतोय। निश्चितच या सौंदर्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी यावंसं वाटेल हे निश्चित आहे। मात्र या ठिकाणच्या ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत त्या मात्र आपल्याला धोक्याच्याही घंटा देताना पाहायला मिळतं। कारण या ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधले जे काही कडे आहेत तेही या घाटमाथ्यांवरून रस्त्यावर येताना आपल्याला चित्र पाहायला मिळते। आपण पाहतोय की या सह्याद्रीच्या म्हणजे महाबळेश्वर परिसरातील जे काही सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत त्यामधील जे काही कडे आहेत ते रस्त्यावरती कोसळताना या ठिकाणी पाहायला मिळतंय। डोक्याच्या घंटा घेऊनच खरं तर या ठिकाणी पर्यटन केलं पाहिजे, पर्यटनाचा आनंद घेतला पाहिजे। नाहीतर या धोक्यांकडे जर दुर्लक्ष केलं तर मात्र निश्चितच आपल्याला त्रास होऊ शकतो, धोका निर्माण होऊ शकतो। सध्या गेल्या काही दिवसांपासून जो काही पाऊस या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कोसळताना पाहायला मिळतोय त्याच्यामुळं या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील दगड, दोंडे, कडा या रस्त्यावरती येऊन कोसळताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळं हे आत्ताचं चित्र आहे सकाळचं, हे आपण पाहतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी दगड रस्त्यावरती आलेले आहेत। मात्र एकंदरीतच या रस्त्यांकडं, या निसर्गाकडं विचार करूनच या ठिकाणी पर्यटनाला आलं पाहिजे असं एकंदरीत म्हणायला काय हरकत नाही। हे निसर्ग अतिशय सुंदर आहे, याचा मनमोहक आनंद घेतला पाहिजेत। मात्र या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणचे धोकेही लक्षात घेतले पाहिजे, हे तितकंच सत्य आहे। कॅमेरामॅन कैलास मायनेसह राहुल तपासे, NDTV सातारा।